कळोनी बाण विंदिता जरी तुझ लागता वचिता तरी श्रीरामे मारिले शरणांगता निज ध्यानता ती लोकी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कळा कुजरी काहीच नेने बोलतो ज्ञाती बालिका. एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी. असो जी काही हनुमंतरायाच्या या ठिकाणी शरण जाऊन जी काही साधू संत असणारे यांना नमस्कार करून ती जी काही आता मला सांगायचं माझी वेळ नाही. पण आमचे बाबासाहेब महाराज जमत खात नाही. हे कसं आहे तीच आता गोऱ्यासारखे आणि आम्ही जवळ म्हाताऱ्यासारखे म्हाताऱ्या बायला सारखे आम्हाला जायचे तेलच नाही काम पण त्यांचं ऐकावं लागतं. असं म्हणले या ठिकाणी नाथ महाराज सांगतात रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले सुग्रीवा अरे बाबा तुझं सारं खरे पण या ठिकाणी मी जर तुला बाण मारला असता मग तुला लागतोय का वाजेल लागतोय ती मला बाबा कळायला मार्ग नाही. म्हणून मी या ठिकाणी थांबलो. असा तुझ्या इथे मला दुःख जायची सुग्रीवा करू नको असं असे रामचंद्र असणारे आणि सुग्रीवाला बोलू लागले. अवचटे तुझ लागल्या बाण मग म्या त्या जावा की आपुला प्राण ऐसे जाणून आपण शरसंगान करीच. असं म्हणले सुग्रीवा तुला वाटतंय खरंय की रामचंद्र जे आहे ती माझं जे आहे ते अंत पाव म्हणले माझा प्राण जरी गेला तरी रामचंद्र जवळ येत नाही. तुझं खरंय सुग्रीवा. अरे मी अनुचित जर बाण मारला असता आणि तुला जर सुग्रीवा लागला असता मला जीव द्यायची पाळी असती सुग्रीवा असे रामचंद्र असणारे आणि त्या सुग्रीवाला बोलू लागलेले इथं. तुझे कैवारे काय वाळीशी युद्ध करिता देख तेथेही थोर आहे अटक जरी सन्मुख वरदमाळा. तर या ठिकाणी जे जे तू म्हणतो ते सारं खरं बाबा पण या ठिकाणी वाली कसं आहे समूह जर म्हणले युद्ध करायला गेलं तर त्या विजय माळेच्या वन वाली जायची कोणाला जायची आटोपत नाही. ती जायची मध्ये असताना अडथळा आलाय असे रामचंद्र असणारे आणि यायची सुग्रीवाला बोलू लागलेली इथं. जो जो युद्ध करी सम्मुख वरदमाळा करी विमुख मज नाही होणे पराडमुख ते मजाटक युद्धार्थी. आणि ती जायची मला आवडी गोष्ट आली म्हणले जी जी काय वाली समोर युद्ध करण्याकरता आले बर का त्या विजय माळेच्या वन कोणत्या जायची तारीने कोणाला येत जायचे आले नाही. म्हणून जायचे असं मी मनामध्ये विचार केला सुग्रीवा ही जायची गोष्ट मला आली म्हणजे त्या विजय माळेची म्हणून मी तुझ्यापर्यंत जायची आलो नाही सुग्रीवा असे रामचंद्र असणारे त्या ठिकाणी बोलू लागले. युद्धन करावया हेची कारण साय व्हावे तव दोघे समान या लागी मीना विंदीच बाण सत्य जाण सुग्रीवा. आणि त्याचं कारण तेच आहे सुग्रीवा तू म्हणत असतील की रामचंद्र काय येत नाही युद्ध का करीत नाही पण काय करू बाबा. अरे वाली आणि तू दोघं तुम्ही सारखे दिसतात मला मग कुणा जाय तुम्ही बाण मारावा मला ओळखू तुम्ही येणार म्हणले म्हणून माझ्या मनाला मी जायची आगळ घातली सुग्रीवा असे रामचंद्र असणारे आणि सुग्रीवाला बोलू लागले. थका होशी खेदयुक्त हा तुझा प्रारब्ध भोग निश्चित आणि वाळीचे काही आयुष्य प्राप्त पदार्थ घडला. अशा प्रकारे म्हणजे काय की झाले म्हणले दुःख करू नकोस असे म्हणून रामचंद्र असणारे त्या सुग्रीवाची समजूत आणि त्या ठिकाणी करू लागलेली इथं. हॅलो शिवलेश्वर लावी गेले बारी तेता गेलो गेला गगनावरी मोगरा फुलला फुले चिकाची बहारू कली आशियाला ज्यांनी या रामायणाचे वृक्ष आपल्या गावामध्ये लावून खाली स्थायिक झाले गोळगावला आणि त्याचं या रोपट्याचं ज्यांनी आजपर्यंत पाणी घालीत असले असे हरिभक्त परायण माझे गुरुवर्य बाबा महाराज मुंडे सरदरीकर.